नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। सर्व श्रीपाद भक्त, दत्तभक्त, स्वामी भक्तांना कुरवपूरबाबत एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। मला नुकताच फोन आला कुरवपूरहून। ते आपले रवी भंडारे आहेत जे ट्रॅव्हलचा व्यवसाय करतात। अनेक वर्षापासून ते तिथं त्यांचं आतकूरच्या अलीकडे गाव आहे, त्या गावी माझं जाणं येणं असतं। आणि त्यांनी सांगितलं की कुलकर्णी सर्व दत्तभक्तांना ही बातमी सांगा आवर्जून। त्याचे व्हिडिओ शूटिंग वगैरे आहे ते मी 1-2 दिवसात सांगतो। तर आता कुरवपूरला जाणं आपल्याला अतिशय सोपं आणि सहज होणार आहे। पुणे, मुंबई, ठाणे, कोकण या भागातून जे भाविक चेन्नईला जाऊ शकतात किंवा त्यांना चेन्नईला जायला थेट गाड्या आहेत, ते रायचूर स्टेशनला उतरल्यानंतर 45 मिनिटाच्या आत कुरवपूरच्या बेटावर पोहोचू शकतात। एवढी आता सुंदर व्यवस्था झालेली आहे। अंतिम व्यवस्था काही दिवसात चालू होईल, कारण तिथं जो नवीन पूल झालेला आहे आतकूर गावाच्या पुढं 5 ते 7 मिनिटात आपण त्या बेटावर येणार आहोत। आणि त्या बेटावर आता आपल्याला सर्व सोयी हळूहळू उपलब्ध होतील। अनेक तेथील लोकांनी जागा घेतलेल्या आहेत। काही मंत्री महोदय, काही लोकप्रतिनिधींनी आता तिथं हॉटेल बांधायचं ठरवलेलं आहे, लॉज बांधायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे पुण्यातील आणि सोलापूरच्या लोकांना 1 दिवसात कुरवपूरला जाऊन येणं शक्य आहे, दर्शन घेता येईल। मुंबईच्या, कोकणातल्या लोकांना एखादा मुक्काम करणं सोपं होईल आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा लवकर प्रवास करून ते काही तासातच आपल्या घरी येऊ शकतील। पंचपाड भागात जाण्याची आवश्यकता नाही। ज्यांना चांगले वाईट अनुभव आले त्यांनी ते भोगलेले आहेत। आता जी घटना आपल्या हातातच नाही आणि जी घडणार आहे तीसुद्धा आपल्या हातात नाही, त्याबद्दल न बोलणं बरं। पण श्रीपाद श्री वल्लभांची जागरूक अवस्था या माध्यमातून आमच्या लक्षात आली। त्या गावाला पूल मंजूर होणं शक्य नव्हतं, पण श्रीपाद वल्लभांच्या आशीर्वादामुळं ज्याप्रमाणे पिठापूरला रेल्वे थांबल्या, हे पुलाचं काम अवघड होतं, पण ते सुद्धा श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने आणि आमच्यासारख्या सामान्य भक्ताच्या प्रयत्नाला यश आलं। त्यामुळं आता इथून पुढं पंचपहाड बरीच लोक विसरून जातील, कारण जाण्याचा काही प्रश्नच येणार नाही। सगळ्यांना रायचूरला उतरणं सोपं होईल। तिथं रवी भंडारे, त्यांचे काही इतर सहकारी आपल्याला कमी पैशामध्ये सहकार्य करतील। त्यांच्याबरोबर मी बोलणार आहे की निदान दत्तभक्तांना तरी कमीत कमी खर्चामध्ये, त्या ग्रुपला कमीत कमी खर्चामध्ये सेवा द्यावी। श्रीपाद वल्लभ त्यांना काहीही कमी पडू देणार नाहीत। आणि रायचूर स्टेशनला उतरल्यानंतर आपण 45 मिनिटाच्या आसपास आपण श्रीपाद श्री वल्लभांचं जे निर्गुण पीठ आहे त्या जागेवर, म्हणजे कुरवपूर त्यांच्या स्थानाजवळ गाडीने पोहोचू शकतो। अजून श्रीपाद श्री वल्लभांनी काय सोय करायची, काही लोकांना याचा त्राससुद्धा होईल। काही लोक म्हणतील तिथं गर्दी वाढेल, पण जिथं देव आहे तिथं लोकांना जावंच लागणार। जिथं देव आहे तिथं परमेश्वर भक्तांना बोलूनच घेणार आणि बोलवल्यानंतर भक्त जाणार। आणि पुढं लोक जरी राहिली नाही, तिथं गर्दी जरी भासली नाही, तरी काही लोकांना राहण्यासाठी तिथं सोय होईल। लोकांनी एखादी रात्र तिथं काढावी, कारण जर लॉज वगैरे झाले तर वॉशरूमची वगैरे सगळी सोय होईल। म्हणजे आता जी सोय नाही ती सुंदर प्रकारे सोय होईल, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही। एकदा दर्शन झालं तर तिथं उपासना करता येईल, दिवसभर सेवा करता येईल। आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने आता तिथं खाणं, नंतर तुमचा अल्पोपहार, रात्रीच्या झोपण्याची सहज सोय उपलब्ध होईल। आणि वयस्कर, तरुण, मध्यम वर्ग सर्व भक्तांना हा जो तिथं राहण्याचा आनंद आहे तो उपभोगायला मिळेल। खरोखरच श्रीपाद श्री वल्लभ कृपाळू आहेत। जे काम होणार नव्हतं, जे अशक्य होतं, पण महाराजांनी ते करून घेतलं। महाराजांना शतशः प्रणाम। आणि भाविकांनी अजून थोडी कळ काढावी। तिथले काही फोटो आणि इतर काही गोष्टी माझ्याकडे आल्यानंतर मी तो पुन्हा एकदा व्हिडिओ करेल, परंतु पुलाचं काम अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या क्षणापर्यंत आलं आहे। कोणत्याही क्षणी त्याचं उद्घाटन होईल आणि आपण रायचूर स्टेशनपासून 45 ते 50 मिनिटाच्या आत तिथं सहज पोहोचू शकतो। आणि ते पोचावं
ते पूर्ण व्हावं अशी श्रीपादांची इच्छा दिसते. श्रीपादांनी आमच्यासारख्या सामान्य भक्ताची मागणी पूर्ण केली. आम्ही तुमच्या सहवासात येऊ, आनंदाने राहू आणि आतापर्यंत ज्या भाविकांना त्रास झाला आहे तो त्रास आणि आता होणारी सोय यामध्ये जमीन आसमानचा फरक असेल. पंचपहाडला जाण्याची गरज नाही, बेटावरच गाडी येणार. त्या जो तिथं मोठा वटवृक्ष आहे तिथपर्यंत गाड्या येतील आणि त्याच्या आसपासच आता 1-2 हॉटेलचं बांधकाम सुरू झालेलं आहे. मी लवकरच जाऊन येतो. आल्यानंतर मी एक सविस्तर व्हिडिओ तयार करतो. सर्व भक्तांचं कुरुपूरला श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्गुण पीठामध्ये 14 वर्ष जिथं वास्तव्य केलं तिथं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार.